अक्षर या साहित्यपत्रिकेच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि वैजयंती नांदगावकरचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मंगेश नारायणराव काळे यांची नम्रता फलके यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, अक्षर या साहित्यपत्रिकेच्या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे मंगेश नारायणराव काळे यांना. मंगेश नारायणराव काळे हे नवोदत्तरी कवितेतील एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांचा पहिला कविता संग्रह मंगेश नारायणराव काळेची कविता हा 2001 साली आला. त्यानंतर शक्तिपाताचे सूत्र आणि नाळ तुटलेल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत हे 2 कविता संग्रह आले आणि अलीकडेच मायावी तहरीर हा त्यांचा कविता संग्रह येऊन गेलेला आहे, ज्याच्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं, बोललं जातं आणि त्याच्यावर चर्चा केली जाते. कवितेशिवाय मंगेश काळे हे उत्तम आणि राष्ट्रीय दर्जाचे चित्रकारसुद्धा आहेत आणि खेळ या साहित्याला वाहिलेल्या अनियतकालिकाचे संपादक देखील आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मंगेश सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, तुम्हाला नुकतेच 2 मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही मुळात कवी आहात, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण आधी तुम्हाला नुकताच रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय पुरस्कार आणि राजेश्वरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा एका पंजाबच्या संस्थेकडून तुम्हाला जो मिळालेला आहे, तर हे दोन्ही मोठे आणि मानाचे सन्मान तुम्हाला चित्रकलेसाठी प्राप्त झालेले आहेत. एकंदरीत तुमची जी प्रगती आहे आणि तुमचं जे नाव आहे ते चित्रकलेमध्ये एक एस्टॅब्लिश कलाकार म्हणून होत आहे. तर ही काय भावना आहे जेव्हा पुरस्कार मिळतात? तुम्ही एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करता. नाही, मुळात पहिली गोष्ट आपल्याकडे एक म्हणजे खरं ते व्हायला नको, पण पुरस्कारानंतर एखाद्या सर्जकाकडे लक्ष जाणं किंवा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचं महत्त्व वाटणं, हे तसं खरं पाहिलं तर ऐकूनच आजच्या म्हणजे आपली चिंताजनक गोष्ट आहे की असं होतं खरं तर. कारण प्रत्येक कलावंत किंवा प्रत्येक सर्जक जो आहे तो आपलं काम करतोच. पुरस्काराचं मोल आहेच, असंही नाही की पुरस्काराला महत्त्व नसतं. पुरस्काराचं महत्त्व यासाठी आहे की एक रेकग्निशन तुम्हाला मिळतं, त्यानिमित्ताने तुमच्याकडे लोकांचं लक्ष जातं. विशेषतः चित्रकलेसारखीची एक व्यावसायिक कला आहे जिथं आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असते, चित्र विकल्या जातात, त्यातून मोठी उलाढाल होते. अशा काळात तर या रेकग्निशनला एक इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्याकडे 4 गॅलरीचं लक्ष जातं, कोण आर्टिस्ट म्हणून बघितलं जातं. तर या अनुषंगाने म्हणाल तर चित्रकलेतल्या या पुरस्कारामुळे मला नक्कीच आनंद झाला. कारण गेले 20 वर्ष मी चित्रकलेत देतोय आणि मला असं वाटतं की आजवरच्या मी करत असलेल्या कामाची कुठेतरी नोंद होते, याचा एक नक्कीच आनंद आहे. अच्छा सर, हे जे पुरस्कार तुम्हाला मिळाले, विशेषतः रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आला, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? हां, तर भोपाळची जी एक मोठी संस्था आहे, रवींद्रनाथ टागोर युनिव्हर्सिटी जी आहे, त्यांचीच एक संस्था आहे विश्वरंग नावाची. आणि विश्वरंग नावाची जी संस्था आहे ही बहुतेक सगळ्याच कलांच्या संदर्भामध्ये एक अतिशय मोठ्या स्केलवर, म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा अतिशय मोठ्या स्केलवर ते काम करतात. आणि हा जो रवींद्रनाथ टागोर अवॉर्ड जे आता मला मिळालं, तर हे चित्रकलेसाठीचं आहे. हा पुरस्कार 3 वर्षापूर्वी सुरू झाला. त्यामागे त्यांची संकल्पना अशी आहे, म्हणजे आता कळालं ते गेल्यानंतर, कारण त्याचे जे प्रमुख आहेत ज्येष्ठ चित्रकार अशोक भौमिक, त्यांच्याशी बोलल्यानंतर मला ह्या गोष्टी कळाल्या की नेमकं त्यांचं स्वरूप काय आहे. तर ते भारतामधून खुल्या पद्धतीत आवाहन करून सगळ्या चित्रकारांना सांगतात की तुम्ही सहभागी व्हा. त्या प्रकारची त्यांच्या जाहिराती येतात आणि भारतातून जवळपास प्रत्येक वेळी 3-4 हजाराच्या वर चित्रकारांचा त्यात समावेश असतो आणि अगदी नवख्यांपासून तर प्रतिष्ठित चित्रकारांपर्यंत त्यात सहभागी होतात. आणि या जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांमधून त्यांना एक 5 अवॉर्ड द्यायचे असतात. त्यासाठी ते 2 पातळ्यांवर हे करतात की त्यांची पहिली जी ज्युरी आहे ती या सगळ्यांमधून 100 पेंटिंग सिलेक्ट करणार आणि त्या 100 सिलेक्ट केलेल्या पेंटिंगमधून मग नंतरची जी सेकंड ज्युरी आहे ती त्यातून मग एक 5 अवॉर्ड करणार. तर त्यांचा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या प्रकारामध्ये काम करणाऱ्या चित्रकारांना सन्मानित करता यावं. यावेळचा मला जो मिळाला तो पेंटिंगसाठी मिळाला आणि विशेषतः टागोरांच्या नावाचं एक लेखक म्हणून, कवी म्हणून मला एक आपल्या सगळ्यांनाच एक मोठा आदर आहे की साहित्यातलं आणि कलेतलं इतकं मोठं नाव आहे, तर त्यांच्या नावाचा अवॉर्ड मिळतो म्हटल्यावर कुठेतरी एक आनंद होतो, तो झाला. आणि सोबतच तुम्हाला नुकताच परत एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. एक राजेश्वरी अवॉर्ड नावाचा ते पुरस्कार आहे. पंजाबमध्ये जालंधर मधली एक संस्था आहे, ती संस्था गेल्या 5 वर्षापासून अवॉर्ड करतं. तर ते इंटरनॅशनल यासाठी म्हटलं जातं त्याला की ही जी संस्था आहे पंजाबमधली, ही संस्था बाहेरच्या 2-3 देशांसोबत दरवर्षी वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम करते. विशेषतः चित्राचे कॅम्प आहेत, पेंटिंग कॅम्प तिकडे होतात. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचा जो अप्रोच आहे त्या लोकांशी आहे. त्यामुळे पोलंड असेल, तुर्की असेल, अशा
काही देशांमधले आर्टिस्ट त्यांच्या संपर्कात असतात आणि तिथले बरेचसे आर्टिस्ट यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतात भारताबरोबर. यावेळेसही भारतातले बरेच आर्टिस्ट आणि ते योगायोगाने त्यांचे जे तिथेही 3 कॅटेगरीमध्ये पहिले अवॉर्ड त्यांनी 3 घोषित केले, ज्याला प्रोफेशनल कॅटेगरी म्हटलं गेलं आणि स्टुडंट कॅटेगरीसाठी वेगळे होते. तर हा प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये त्यांनी 3 अवॉर्ड दिले. त्यातलं पेंटिंगसाठी मला मिळालंय. श्रोते हो, तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मंगेश काळे हे एक ट्रेंड चित्रकार आहेत किंवा त्यांनी मोठमोठ्या संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण तसं नाही आहे. मंगेश काळेंनी स्वतः ही कला स्वतः शिकलेली आहे. तर सर, हे कसं काय घडलं की तुम्ही स्वतःच चित्रकला शिकली आणि त्यानंतर तुम्ही ह्या पातळीपर्यंत पोहोचलात? नाही, मुळात त्याच्या मागे ती खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. पण शॉर्टमध्ये त्याला मी असं म्हणू शकेल की एकतर लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती. माझे वडील चित्र काढायचे, घरात शिल्प बनवायची छोटी ती. त्यामुळे कलेचा एक जो आवड होती ती मला होतीच लहानपणापासून. अगदी मी मुंबईत किंवा दिल्लीत गेल्यानंतर आर्ट गॅलरीला जाणार ठरलेलं असायचं. त्यामुळे चित्रकलेची आवड होतीच. योगायोगाने काय झालं की मी जे खेळ नावाचं मॅगझिन काढतो, तर यासाठी बऱ्याचदा मला चित्रकारांचा काही चित्र लागायची किंवा हे लागायची. त्यामुळे ती जी उणीव असायची की आपल्याला चित्र हवी आहेत, तर ती उणीव मला सतत जाणवायची. आणि मग असं वाटलं की असं काय घडतंय की आपण चित्रांकडे का जात नाहीये. आणि मग काहीतरी एका वळणावर असं वाटलं की आपण चित्र काढून पाहूया. आणि मी ती काढली आणि काढल्यानंतर काही लोकांना ती आवडली, विशेषतः चित्रकलेतल्या काही सिनियर लोकांना ती आवडली. मग हळूहळू असं लक्षात आलं की आपण हे करून पाहूया गंभीरपणे. आणि गंभीरपणे करत असताना मग योगायोगाने मी त्या आर्ट मार्केटशी संबंधित झालो, तिकडे गेलो, काही चित्र विकल्या गेली आणि एका वळणावर असं वाटलं की हे गांभीर्याने करायची गरज आहे. कारण यासाठी की जो आनंद मला कवितेने दिला एक सर्जन म्हणून, तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्तीचा आनंद मला चित्रांनी दिला. त्यामुळे मी गेल्या जवळजवळ 1.5 दशकापासून चित्रकलेकडे अतिशय गंभीर्याने पाहत गेलो. पण तुम्ही प्रशिक्षण घेतलं नाही? नाही, मला असं वाटतं प्रशिक्षण हा एक फार महत्त्वाचा भाग नाही आहे. त्याची अडचण कुठे येते की ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष काम करायला लागतात, थेरॉटिकल काही गोष्टींसाठी तुमचं अडतं. पण मला वाटतं तो काळ आता गुगलच्या काळामध्ये काही अडत नाही. मी ज्या काळात म्हणजे सुरू केलं 15 वर्षापूर्वी, तेव्हा गुगलचं इतकं हे नव्हतं. पण आताच्या काळात तर मला वाटतं कुठल्या एज्युकेशनची गरज नाही आहे. पण साचीबद्धता येते असा एक मूळ आरोप केला जातो का प्रशिक्षणावर? तो एक आहे. म्हणजे याच्यावर आमची बऱ्याचदा चर्चाही झाली की बऱ्याचदा असं होतं की जी काही एज्युकेटेड पीपल आहेत, म्हणजे आर्टमधले किंवा शिक्षण घेऊन आलेले आहेत, यांच्यामध्ये त्या मानाने बंडखोरी तशी फारशी येत नाही असं म्हटलं जातं. अर्थात ते अर्धसत्यच आहे, कारण असे बरेचसे मोठे कलावंत आहेत, चित्रकार आहेत की ज्यांनी आर्ट स्कूलमधून येऊन नंतर फार मोठं काम नाव केलं. अपवाद असतात, पण बहुतांशी म्हणजे आता हुसेनचं उदाहरण घेऊया. हुसेन सुद्धा सेल्फ थॉट आर्टिस्ट होते, त्याही कुठे याला गेलेले नाहीत. किंवा असे खूप आर्टिस्ट आहेत की रवींद्रनाथ टागोरांचंच उदाहरण घ्या. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली आणि आज चित्रकलेचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एका विशिष्ट पातळीपर्यंत आर्ट एज्युकेशन जे आहे त्याची गरज भासते. पण जर तुम्ही ते स्वतः घेणार असाल, मिळवणार असाल, तर मला नाही वाटत की फार अडचणी येतात. फक्त थोड्या तांत्रिक बाजू तुमच्या थोड्या कच्च्या होतात, त्या तुम्हाला पुढे अभ्यासातून दूर करता येतात. म्हणजे तुमची चित्र ही विचारांच्या प्रक्रियेवर उभी आहेत असं म्हणायला हरकत नाही. चित्रच काय, प्रत्येक गोष्ट म्हणजे जी निर्मिती आहे, सर्जन आहे, मला असं वाटतं कविता असेल, लेखन असेल, तुमचा लेखकाचा किंवा चित्रकाराचा किंवा सर्जकाचा विचार त्यामागे असतो. तुम्ही कसं बघता जगात. म्हणजे सामान्य माणसाला तो फक्त पाहणे हे तुमची कविता पण आहे तुमच्या मायावी तहरीर यामध्ये. त्याला माहिती नाही की त्या मागे काही विचार असतो. तर ती भाषा इतकी अपरिचित का राहिली चित्राची? नाही, मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण मराठी भाषिक आहोत, त्यामुळे आपण मराठी एकमेकांशी बोलतो, सहज समजतो. तसं आपण गुजरातीमधून, तमिळमधून, तेलुगूमधून संवाद साधू शकत नाही. याचं मुख्य कारण एकच आहे की आपल्याला ती भाषेचं व्याकरण माहीत नाही. चित्रकलेच्या बाबतीत आपण असा का आग्रह धरतो की आपल्याला कळायला पाहिजे, कारण चित्रकला सुद्धा एक स्वतंत्र भाषा असलेली कला आहे. म्हणजे आपल्याला हे स्वीकारायला लागतं की जर मला चित्रकला कळायची असेल तर चित्रकलेची भाषा आहे हे मी पहिले स्वीकारायला लागेल आणि मग चित्रकलेची भाषा काय आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागेल. मी उठतो, गॅलरीत जातो आणि चित्राचा अर्थ काय म्हणतो, मला तर चित्र कळणार आहे. म्हणजे मुळामध्ये आपल्या सोसायटी जी आहे, म्हणजे आपली एकूणच भारतीय याच्यामध्ये चित्राविषयी किंवा एकूणच चित्रकलेविषयी, शिल्पकलेविषयी त्या पद्धतीचं एज्युकेशन झालेलं नाही आहे. म्हणजे अजूनही काही मूठभर लोकांपर्यंतच ती कला मर्यादित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न त्या पातळीवर पडत असावा. बरोबर, सामान्य नागरिक. पण जर मला असं वाटतं कुणालाही, म्हणजे मी चित्रसंहितेत मगाशी म्हणालो, चित्रसंहिता लिहिताना माझ्या डोळ्यासमोर हा प्रश्न होता की किंवा मला स्वतःला, मी आर्ट एज्युकेशन न घेतल्यामुळे चित्र काय समजून घ्यायचा मी जो प्रयत्न केला, तर माझं असं लक्षात आलं की जोपर्यंत तुम्ही ज्या कलेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे चित्रकला असेल, संगीत असेल, नाटक असेल, तर तुम्ही त्याची इतिहास पहा, ती समजून घ्या, त्यात काय काय घडलेलं आहे, मागे घडून काय काय गेलेलं आहे, त्याचे प्रकार काय आहेत. मला वाटतं कोणी हा नीट अभ्यास केला
अगदी जुजवी स्वरूपाचा जरी केला तर किमान त्याला कळतं की अरे हा हे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, अमूर्त चित्र म्हणजे काय, किमान बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. मग तुम्हाला काहीच माहीत नाही आणि म्हणणार मला कळायला पाहिजे, तर मला वाटतं तो अग्र अनाठी ठरेल. तुम्ही चित्रकलेचं संस्थात्मक प्रशिक्षण घेतलेलं नाही, पण संस्थात्मकतेच्याच मार्गाने जाणारं चित्रसंहिता नावाचं पुस्तक मात्र तुमचं आहे, जे चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं एक गाईड आपण म्हणूया. तर त्यामागे तुमची काय कल्पना होती? खरं ते योगायोगाने झालं. मी स्वतःला कवी मानतो, म्हणजे कविता हाच माझा खरा सर्जनाचा भाग आहे. आणि मग त्यानंतर योगायोगाने मी चित्रकलेकडे आलो. पण मी कला समीक्षा हा काय प्रकार आयुष्यात हाताळला नव्हता. पण काय असतं, काही लोक आपल्यावर बिलीव्ह करतात. तर 4-5 वर्षापूर्वी संपादकांनी सांगितलं की तुम्हाला याच्यावर लिहायचं आहे. मी खरं तर त्यांना नाहीच म्हणालो. बराच वेळ मी ते टाळायचाही प्रयत्न केला, पण त्यांना इतका विश्वास होता की मी लिहू शकेन. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण ते लिहूया. म्हणजे माझी बायको गमतीनंही म्हणाली की तुला येत नाही कबूल कर, किंवा मग लिह तरी. आणि एक मात्र आहे की लिहायचं म्हटल्यावर मी लिहिण्यासाठी लागणारी जी काही सगळी मेहनत आहे, मी त्या काळात जवळजवळ 2-2.5 लाखाची पुस्तकं विकत घेतली कला इतिहास समजून घेण्यासाठी. त्यामुळे या सगळ्यांचा एक भाग होता. आणि मला लिहिताना मी हे ठरवलं होतं की ज्या अडचणी मला आल्यात, एका नवख्या चित्रकलेकडे जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी हे काय आहेत, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कला काय आहे, तिच्या काय परंपरा आहेत, तिचे काय किती काय इझम काय, सगळ्याच्या काही बारक्या गोष्टी आहेत. म्हणजे मला एका मुलीने पत्र लिहिलं मी लिहित असताना की सर रंग पॅलेटविषयी काहीतरी लिहा, कलर पॅलेटविषयी. मलाच माहीत नाही कलर पॅलेटविषयी माहीत. मी म्हटलं आता हा मोठा अवघड प्रश्न आहे, काय करायचं. म्हणजे मला खरंच मी त्या माहीत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे कलर पॅलेटमध्ये इतके रंग असतात, पण तितकं नाही आहे ते सोपं. मग मी म्हटलं काय नेमकं कसं असेल आपण समजायला पाहिजे. मग मी थोडा शोध घेतला, काही मित्रांशी चर्चा केली, आणि माझं असं लक्षात आलं की रंगसंहिता नावाची गोष्ट अस्तित्वात असते. म्हणजे प्रत्येक चित्रकार बघा की त्याचे काही रंग आहेत. म्हणजे तुम्ही मंजित बाबांची चित्र बघा, तुम्हाला एक अशा फ्रेश कलर सगळे दिसतील, म्हणजे ज्याचे आपण एक निसर्गाशी जवळ साधणारे सगळे ते रंग दिसतील. तुम्ही सुजाच्या याच्यामधले कलर पहा, एक डार्क कलर तुम्हाला तिथे दिसतील, किंवा एक प्रकारचे असे अंधारलेले कलर दिसतील. म्हणजे प्रत्येक चित्रकार निव्वळ प्रतिमांकनच करत नाही, वेगळी चित्र काढतच नाही, तर त्याची तो एक स्वतःची रंगांची भाषा पण तयार करतो. आणि मला वाटतं की मग ही ती चित्रसंहिता असली पाहिजे. आणि मग त्या सगळ्या अभ्यासातून, त्या सगळ्या वाचनातून माझ्या लक्षात आलं की जसं कलर पॅलेट आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे कलर आहेत, त्या रंगांबरोबर त्या रंगामागच्या काय धारणा आहेत. म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण रंगांचा एक स्वभाव असतो. म्हणजे तुम्ही बघा की साधारणतः तुम्ही 2 विरुद्ध स्वभावाचे रंग जर तुम्ही कॅनव्हासवर घेतले तर ते तुम्हाला पाहायलाही नीट वाटत नाही. म्हणजे तुम्हाला चित्रकाराला रंगाचा स्वभाव पण समजून घ्यावा लागतो. प्रत्येक रंगाचं एक अस्तित्व असते, एक स्वतःचं एक वेगळी भूमिका असते. तर त्यामुळे ते शक्य आहे. म्हणून तर रंग ऐकू येतात, रंग बोलतात, असं वेगवेगळे जे रंग बोलवतात हे जे मोठमोठे चित्रकार म्हणतात, त्यात तथ्य असलं पाहिजे. मंगेश सर, आता आपण आपल्या कवितांबद्दल बोलूया. तुम्ही मागे असं बोललात की मायावी तहरीर लिहून मी प्रभावातून सुटलो. अर्थात तुम्ही हे मान्य करता की तुमच्या त्याआधीचे जे काव्यसंग्रह होते त्यावर कुणा ना कुणा कवीचा प्रभाव होता, कुठल्या ना कुठल्या विचारांचा प्रभाव होता. मात्र मायावी तहरीरमध्ये तुम्ही स्वतःची एक स्वतंत्र शैली, एक स्वतंत्र मांडणी केलेली आहे. तर हे प्रभाव असणं, त्या प्रभावात राहणं आणि त्या प्रभावातून फायनली सुटणं, ही सगळी प्रक्रिया एकंदर काय आहे? तर मला असं वाटतं की प्रभाव नावाची जी गोष्ट आहे, मुळामध्ये आपल्याकडे प्रभाव या गोष्टीला आपण फार बाऊ करून घेतो. मुळामध्ये प्रभाव ही संकल्पना फार जुनी संकल्पना आहे. म्हणजे कुठल्याही कलेमध्ये प्रभाव असतोच, प्रभावाशिवाय कलाच नाही असं माझं मत आहे. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की प्रभावात असणं वाईट आहे, किंवा मी याच्यासारखं करणार नाही, किंवा मी त्याच्यासारखं करीन. तर मुळामध्ये या सगळ्या धारणा चुकीच्या आहेत. मुळात कला, कोणती कला असेल, म्हणजे संगीत असेल, नाटक असेल, चित्र असेल, कुठल्याही कलेत तुम्हाला प्रभाव असतोच, येतोच. तो तुम्ही कसा स्वीकारता, प्रभावाच्या मांडवाखालून तुम्ही कसं जाता आणि त्यातून तुम्ही कशी मुक्ती मिळवता, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. तर प्रभाव म्हणजे काय की तुम्ही तुमच्या परंपरेतून घेता. प्रश्न असा आहे की तुम्ही जे परंपरेतून घेता ते तुम्ही परंपरेतून घेतलेलं तसंच तुमच्याकडे कायम ठेवता, की त्यात तुमची काही भर घालता आणि ते टाकून तुम्ही स्वतः परंपरेला काही देता. म्हणजे हा प्रवास कसा आहे, परंपरेतून घेणे, स्वीकारणे, रिचवणे, पचवणे, स्वतःची नवीन ओळख तयार करणे आणि मग परंपरेत भर घालणे, हा प्रवास प्रभावाचा आहे. म्हणजे मला कवितेबद्दल असं वाटतं की माझा सुरुवातीचा संग्रह जो आहे मंगेश नारायणराव काळेची कविता, त्या काळात दिलीप चित्रे, नामदेव ढसा, मनोरोग, ही सगळी कवी प्रचंड मला आवडायची. त्यामुळे साहजिक आहे की जे कवी आपल्याला आवडतात, जे चित्रकार आवडतात, किंवा जी कुठली गोष्ट आवडते त्याचा तुमच्यावर इम्पॅक्ट होतो. तो माझ्यावर झाला. म्हणजे मला असं वाटतं की पहिल्या संग्रह मंगेश नारायणराव काळेची कविता किंवा शक्तिपाताची सूत्र, इथे मला असं वाटतं की चित्रे आणि ढसाळांचा प्रभाव मला माझ्यावर जाणवतो.
कारण मी एकदा लिहून झाल्यानंतर मी कवितेकडे तटस्थपणे पाहू शकतो. आणि ते त्यामुळे महत्वाचं आहे. हां, आणि मी तरी मानतो की तो प्रभाव आहे. आणि नंतरच्या काळात मला असं वाटलं की अरुण कोलटकर मला जास्त आवडायला लागले. तर कोलटकरांचा मात्र माझ्यावर प्रचंड प्रभाव वाढला आणि मला त्याचा एकीकडे जाचही होत होता आणि एकीकडे प्रचंड आनंदही होत होता. आणि आपल्याकडे दुर्दैवाने काय आहे की मराठी कवितेचा खरा वाचक इतका कमी आहे की त्यांना तेही कळत नाही. म्हणजे वाचक खूप आहेत, पण ज्याला कविता कळते किंवा ज्याला चित्र कळतं असाही किती लोक आहेत. त्यामुळे तो वेगळाच प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की हे सगळे प्रभाव मला उपयुक्त वाटतात, कारण तुम्ही ते प्रभाव स्वीकारूनच तुम्हाला स्वतःचा शोध घेता येत असतो. त्यामुळे मला चित्रे, कोलटकर, ढसाळ, मनोरोग, तुलसी परब या सगळ्यांचं काहीतरी ऋण मागच्या पिढीचे कवी म्हणून किंवा हिंदीतले विष्णू खरे आहे, विनोद कुमार शुक्ल आहे, अशोक किती लोक आहेत किंवा बाहेरचे पाश्चात्य कंट्रीजमधले आहे. मुद्दा असा आहे की आपण घेतो, म्हणजे तो काळ असतो. उमेदीच्या काळात तुम्ही दोन्ही हातांनी घेतात. तर फक्त एक आहे की तुम्ही घेण्याची सवय देण्यात रूपांतरण कधी करता. म्हणजे मला असं वाटत होतं की मी कवी म्हणून आज 25 वर्ष कविता लिहितोय, तर माझंही काम आहे की मी माझी भाषा शोधली पाहिजे. कवीला स्वतःची भाषा शोधता आली पाहिजे. जोपर्यंत कवी स्वतःची भाषा शोधणार नाही तोपर्यंत त्याचं कवी म्हणून काय ओळख असणार आहे. कुणासारखं तरी लिहितो, कुणासारखं तरी छान लिहितो याला महत्त्व नाही आहे. कलेमध्ये कुणासारखं याला महत्त्वच नाही आहे. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा वेगळं करतात. मला चित्रकलेत जे थोडंफार यश मिळालं ते यामुळे की हा काहीतरी वेगळ्या पद्धतीत करतोय, ते चांगलं वाईट हा भाग आलिदा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मायावी तहरीर लिहून झाल्यावर मला असं वाटलं की कोलटकरांच्या भाषेचा जो एको मला ऐकू येत होता स्वतः वाचक म्हणून, तटस्थ होऊन जेव्हा मी माझ्या कवितेकडे पाहत होतो, तो एको मी पूर्णतः टाळू शकलो. मी ज्या भाषेच्या शोधात होतो ती भाषा मला मायावी तहरीरमध्ये सापडली. बरं, योगायोग म्हणजे असा की मायावी तहरीरमधल्या ज्या कविता आहेत त्यातल्या जवळजवळ निम्मे कविता आहे अगदी सुरुवातीच्या काळातल्या आहे, म्हणजे उमेदीच्या काळातला आहे. आणि ती जी भाषा आहे त्या काळातली मी उचललेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या काळामध्ये मी उर्दूच्या प्रचंड प्रेमात होतो, त्यामुळे एक उर्दू लहजा माझ्या लिखाणात होता. आणि दुसरं योगायोगाने मी मराठवाड्यातला असल्यामुळे, म्हणजे मराठवाड्यातल्या कुठल्या माणसाला एखादा हिंदी उर्दू शब्द सहज आला तरी काही अडचण वाटत नाही बोलचालीमध्ये. तर तो लहजा मला त्या कवितेसाठी उपयुक्त वाटला आणि असं वाटलं की अरे ही एक वेगळी संकर भाषा आहे. आणि आजची भाषा तुम्ही पाहिलं असेल ग्लोबल लँग्वेज ही संकर लँग्वेज आहे. पण तुमची भाषा जी आहे, तो जो एक प्रयोग तुम्ही केलेला आहे तो एक संधपणे पुढे येतो त्या कविता संग्रहातून. हे जे साध्य करणं हे एक मुळातच एक कठीण बाब आहे की तुम्ही एक दुसरी भाषा तुमच्या कवितांमध्ये, तुमच्या भाषेमध्ये जाणीवपूर्वक टाकता आणि ती अशी टाकता की ते एक एकरूप होते. पहिलं तर मी तुमचे आभार मानतो की तुम्हाला असं वाटतं ते एक संधपणे आलं, कारण मला भीती अशी होती की ही भाषा स्वीकारल्या जाईल की नाही. या प्रकारची भाषा, पुन्हा उर्दूचं जे काही प्राबल्य आहे तरी आम्ही त्या खाली अर्थ दिलेले आहेत. पण मला असं वाटतं की रिस्क घेतली पाहिजे कलावंतांनी. कुठल्याही जो काही निर्माण करतो, सर्जन करतो, चित्रकार कवी असेल, करून पाहायचं. आणि मला असं वाटतं की मी प्रयोगशील असणं याला फार महत्त्व देतो. तुम्ही आता मगाशी बोलला की तुमच्यावर ज्या कवींचा प्रभाव आहे ते 60 पिढीतले जे ते कवी होते आणि त्यांनी स्वतः खूप प्रयोग केलेला आहे त्यांच्या कवितेमध्ये. नक्कीच. पण 90 नंतर म्हणजे ज्या पिढीमध्ये तुम्ही येता, ज्या पिढीमधून, त्या पिढीमध्ये आपल्याला फार प्रयोग झालेले दिसत नाहीत. तर हे प्रयोग करावे मुळात हे असंच का वाटतं कवीला? नाही, काय झालेलं आहे माझ्या असं लक्षात आलं आहे, म्हणजे आता मी बघतो मागे वळून 20 वर्ष, तर मला असं वाटतं की प्रयोजन हरवलं आहे. एकूणच सगळ्याविषयी मी एक असं म्हणजे सार्वजनिक स्टेटमेंट असं मला करता येईल की आपल्याकडे गेल्या 10-20 वर्षात जे काही लेखन होतंय हे प्रयोजनहीन लेखन आहे. म्हणजे मला कवी व्हायचं म्हणून मी कविता लिहितोय, मला कवी असण्याचे काही फायदे आहेत, ही काही प्रयोजन असू शकत नाही. म्हणजे मला काहीतरी त्रास होतोय, मला काहीतरी बोचतंय आणि मला ते सांगायचंच नाही आहे, तर मला माझ्या भाषेत सांगायचं. ही निकड किती कवींमध्ये. दुर्दैवाने ही निकड जवळजवळ नाही आहे. तुम्हाला प्रतिक्रियात्मक कविता होते असं म्हणायचं आहे का? फार प्रतिक्रियात्मक होते. म्हणजे मला असं वाटतं की आपण काहीतरी कशावर तरी प्रतिक्रिया देतो की काय असं झालेलं आहे. म्हणजे मुळामध्ये का वाटू नये कवीला किंवा मी का लिहितोय, माझ्या लिहिण्याची नीड काय, गरज काय. तुम्ही बरोबर म्हणालात की प्रतिक्रियात्मक खूप होतंय. कोणतीही कला ही केवळ प्रतिक्रियात्मक असणार नाही, तिच्या मागे काय ऊर्जा असणार आहे किंवा काय तिचे प्रयोजन, मुळामध्ये प्रयोजन काय. मला असं वाटतं की कोणत्याही कला निर्मितीमागे, कोणत्याही सर्जनामागे जर प्रयोजन निश्चित नसेल तर मला वाटतं ते प्रयोजनहीनता त्या कलेला फार पुढे नेणार नाही. त्यामुळे जर समजा माझ्या काळात त्या कवींमध्ये ते दिसत नसेल ती भूक, तर ते वाईट आहे. आणि त्यामुळे जे 60 लोकांनी एक आपल्याकडे चांगला पायंडा केला. म्हणजे तुम्ही बघा कोलटकरांनी कवितेसाठी काय केलेलं आहे, ढसाळांचं बघा, प्रकाश जाधव आहे, मनोरोग, या लोकांनी स्वतंत्र भाषा घडवल्या. छान नव्या पिढीसाठी एक असं आदर्शवत काही गोष्टी केली की बघा रे असं आहे. याचा अर्थ असा नाही की नवदत्तर कवींना तसं लिहिता येणार नाही, लिहिलं काही कवींनी, पण तुम्ही तिथंच किती दिवस थांबून राहणार. हां, म्हणजे तुम्ही बघा की डहाकेंची एक भाषा आहे कवितेची, डहाकेने ती मोल्ड केलेली आहे. तुम्ही चित्र्यांची भाषा बघा. तर या लोकांनी 20-20, 25-25 वर्ष काम करून स्वतःची भाषा घडवली, मराठी कवितेला काहीतरी दिलं. तसं माझ्या पिढीतल्या किती लोकांनी दिलं मला सांगायला म्हणजे फार नावं येत नाही. आणि जी येतात ती मला म्हणजे
म्हणजे ठरवून घ्यावी लागतील की ही घ्यावी लागतील. त्याचं रिझन असं आहे की मर्यादित केलेलं आहे. पण असं ठामपणे सांगता येणार नाही की अरे हां या कवीने असं केलं आहे की किसीने नाही किया, असं नाही होत. मंगेश सर, असा एक आरोप केला जातो की पोस्ट मॉडर्निझम अर्थात उत्तर आधुनिकतावाद हा काव्यामध्ये फार कमी दिसतो, आपल्याकडे क्वचित दिसतो. तर मी मात्र तुमचं मायावी तहरीर जेव्हा वाचलं त्यात मला पोस्ट मॉडर्निझमची झलक दिसली. पण तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये? आता माझी कविता उत्तर आधुनिक आहे की नाही मला वाटतं समीक्षकांवर सोडू. तसं उत्तर आधुनिकता काय आहे की आधुनिकतेच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी शोधणं होतं. उत्तर आधुनिकता असणं किंवा नसणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर पोस्ट मॉडर्निझम आहे का, तर ती एक मानवी संवेदनशीलता तशी आहे का, तसं घडतंय का. म्हणजे या काळामध्ये काय झालं की शकलीकरण होण्याची प्रक्रिया वेगाने झाली, माणसाचं शकलीकरण होणं जे आहे. हां, म्हणजे तुम्ही अशी एक सुटा माणूस राहिला नाही, जी बारीक 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 पार्टिकल्स झाले. समूह नावाची गोष्टच नष्ट झाली, माणसाचं जितक्या समूह याच्यात रूपांतर झालं. मग आता याला तुम्हाला कुठेतरी हे करावं लागेल. मग ते काय, तर ती पोस्ट मॉडर्निझमच्या अंगाने आपण बघू शकतो. काही लोकांनी नीट मांडणी केली आहे, त्यांना अनुषंगाने पाहिलं तर मग आपण त्या कलाकृतीकडे, म्हणजे एखादा इझमच्या विंडोमधून जर पाहिलं कलाकृतीकडे, तर मग ती कलाकृती कळायला आपल्याला सोपं होतं की अरे अच्छा हे असं आहे. हां, म्हणजे जसं वास्तववादी, म्हणजे जसं आता पण डहाकेंची कविता आहे, डहाकेची कविता वाचत असताना आपल्याला जर फ्रान्स काफका माहीत असेल तर मग लक्षात येतं की ही जाणीव कुठून आलेली आहे. बरोबर. हां, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या कवितांमध्ये कोणत्या जाणीव प्रखरतेने येतात? मला असं वाटत आलंय की मला त्या काळामध्ये ज्या गोष्टीचा त्रास झाला, त्या गोष्टींच्या त्रासातून मी व्यक्त झालो. म्हणजे मी आनंदासाठी कधी कविता लिहिली असं झालं नाही. पण मला म्हणजे उदाहरणार्थ असं बघा की तृतीय पुरुषाचे आगमन ही कविता मी जेव्हा लिहिली, तर ती एक कुणीतरी अतिशय सामान्य माणूस येतो आणि तो आपल्यावर राज्य करतो, अशी ती थीम होती. आणि माझ्या असं लक्षात आलं की तर जगभरातल्या हजारो वर्षाच्या इतिहासात वारंवार घडलंय आणि तृतीय पुरुषाचे आगमन ही ती कविता आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण कवी म्हणून इमॅजिन करतो की असं आहे, ते एक कल्पित आहे, आपण ते कसं स्वीकारतो आणि मग त्याला तुम्ही भाषेच्या अंगाने याच्या अंगाने कसं तुम्ही पाठवतात. तर असं काय गोष्टी आहेत. पण तुम्ही भाषेवर तुम्ही जसं काम करता, तर तुमच्या कवितेचे जे म्हणजे कविता संग्रहाचे जे शीर्षक आहेत किंवा कवितेमध्ये पण जे भाग किंवा जो आशय, त्यामध्ये ज्या प्रतिमा आहे, सगळ्याच अंगांनी तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे, वेगळं काम केलेलं आहे, प्रयोगशीलता त्यामध्ये दिसून येते, विशेषतः शीर्षकांमध्ये सुद्धा. त्या बाबतीत मी असं म्हणेल की मी खूप काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस मला असं वाटतं की आता मी संग्रह करावा, तर मला संग्रह करावा वाटण्यापासून संग्रह येण्याचा कालावधी जवळजवळ 2-3 वर्षाचा असतो. अच्छा. म्हणजे मग मी त्या पद्धतीने ती सगळं संग्रहात कविता, माझ्या सगळ्या डायऱ्यांमधल्या कविता एकत्र करणं, आणि शक्यतो मी प्रयत्न हा ठेवला की शक्यतो एका आशयाच्या किंवा एक सूत्र घेऊन जाणाऱ्या कविता एका संग्रहात याव्यात. मग तुम्ही जर सगळे संग्रह पाहिलेत म्हणजे अगदी थीम आहे, हां, तर मी ते डोक्यात ठेवलेलं असतं आणि बाकी त्यात न बसणाऱ्या कविता मी बाजूला ठेवतो. त्यामुळे काय होतं की मी खूप काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ मग त्याची किती भागात असेल, आणि मी शक्यतो एक 7 भागात ती मांडणी करत आलेलो आहे. कारण त्याची त्यामागे माझी धारणा आहे की आपल्याकडे पौराणिक परंपरेपासून एक 7चा एक भाग आहे. त्यामुळे मी मग ते कोणते भाग असतील, त्यांचे शीर्षक काय असतील, मग संग्रहाचं शीर्षक काय असेल, मग त्यासाठी मी काही शीर्षक शोधतो, मित्रांशी चर्चा करतो, मग मित्रांकडून मागवतो. आता मायावी तहरीरच्या वेळेस मला एकाच मित्रांनी सांगितलं मायावी तहरीर, बाकीच्यांनी वेगळीच नाव सुचवली होती. पण मला असं वाटलं की मायावी तहरीरच ठेवावं, कारण शेवटी मग कवी म्हणून माझाही एक ओढा असतो. किंवा नाळ तुटल्या प्रथम पुरुषाच्या दृष्टांत थोडी शीर्षक अशी मोठी होतात. तर मला वाटतं हा वृत्तीचा भाग असतो कवीचा. हां, वृत्तीतून येतं की. आणि मला एक गोष्ट कळली की मी प्रदीर्घ लिहितो, पण चित्रात सुद्धा माझ्या मालिका आहेत. मला असं वाटतं की मी जे पाहतो, म्हणजे पाहणं याविषयी माझा सुरुवातीपासून भर आहे की नुसतं मी एका बाजूने पाहत नाही. मला असं वाटतं की सर्जक म्हणून मी त्याच्या वेगवेगळ्या अंगाने पाहिलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा कविता मी लिहितो, ती दीर्घ कविता यासाठी होते की मी तिच्या वेगवेगळ्या डायमेन्शनने विचार करतो की अरे हे असं कसं होत असेल, आणि ते असं ठरूनही होत नाही. ते आता इतकं म्हणजे अंगवळणी पडलेलं आहे किंवा माझ्या प्रक्रियेचा भाग झाला की ते आपोआप तसंच सुचतं. हां, म्हणजे मला असं नाही की बाबा प्लॅनिंग करायला लागतं, ते आपोआप सुचत जातं. त्यामुळे एखादा विषय आवडला भावला तर त्या दृष्टीने ते होतं. आपण बऱ्याच वेळापासून तुमच्या चित्र आणि कवितेवर बोललो, वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ, तरीही 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक म्हणजे की तुमच्या पिढीतले कोणते कवी तुम्हाला आवडतात किंवा ज्यांची कविता तुम्हाला आवडते? नाही, मला कसं आहे, त्याचे लिहिणारे जवळजवळ सगळेच मित्रच आहेत, त्यामुळे तसं मित्र म्हणून सगळ्यांच्याच कविता आवडतात. अच्छा, पण महत्वाचे कवी म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? नाही, पण म्हणजे मला असं वाटलं नाही, म्हणजे मला असं मी वेगळ्या भाषेत सांगेन की मला हेवा वाटावा असं काही झालं नाही. अच्छा. म्हणजे कसं मला याने ही कविता लिहिली ना, अरे ही मला लिहिता आली पाहिजे होती. म्हणजे माझा क्रायटेरिया असा आहे की एखादी कविता कोणी लिहिली
माझ्या समकालीन कवीने, आणि ती जर मला लिहिता, मला हेवा कोणाचा वाटतो, ढाक्यांचा वाटतो. बरं, म्हणजे तुमच्या आधीच्या पिढीतलं. म्हणजे मला नेहमी असं लक्षात आलंय की मला नामदेव ढसाळांची एखादी कविता वाचल्या वाटते, की मी का लिहू शकलो नाही. विलास सारंगांची कविता वाचल्यानंतर मला असं वाटलं, अरे मला असं का लिहिलं नाही. दुर्दैवाने माझ्या समकाळातल्या कवीचं वाचून मला काही अशी हे वाटलं नाही, किंवा नंतरच्या काळातही अशी कुणाची कविता वाचून असं वाटलं नाही की अरे हे मी लिहायला पाहिजे. अच्छा, तर सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारते की आता जे नुकतेच जी जनरेशन लिहायला लागलेली आहे, जे तिशीत आहे आपण म्हणू, त्यांच्यासाठी तुम्ही काय महत्वाचं टिप्स द्याल तुम्ही त्यांना? नाही, टिप्स द्यायची गरज नाही, इतकी पिढी फार प्रगल्भ आहे. फक्त मला मी खंत अशी व्यक्त करीन की जो इगरनेस आहे, एक भूक आहे ना, वाचनाची भूक, मिळवण्याची भूक. म्हणजे मला आठवतं की आम्ही रस्त्यावरती अंक कुठे मिळाला तर ती पदरमोड करून, म्हणजे त्या काळात हैसियत नसताना आम्ही ते पुस्तकं मिळवणे, विकत घेणे. मला म्हणायचं असं आहे की एक वेड होतं. तसं वेड आताच्या काळामध्ये, म्हणजे आता एखादा अंक निघतोय, खेळसारखा अंक, मी आज 25 अंक काढलेत, पण मला वाटतं नवीन कविलेखांमध्ये ती की मला अंक हवा आहे. म्हणजे मी मागे जाहीर केलं होतं की वर्गणी भर, तुमच्याकडे नसेल पैसे तर मला कळवा, पण अंक घ्या, वाचा. तो इगरनेस कमी होतोय का त्यांच्या पुढे वेगळे पर्याय उपलब्ध झालेत म्हणून गरज वाटत नाही? खरं तो वेगळा प्रश्न आहे. पण एक आहे, मला असं वाटतं की या काळामध्ये विशेषतः स्त्री कविता जी आहे, या गेल्या दशकभरात मी जी बघतोय, जी विशेषतः फेसबुकवरून आलेली आहे, ती टेरिफिक आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यातलं मराठी कवितेचं जर भविष्यातली कवितेचं काय प्लस बाजू असेल तर स्त्रियांचं लेखन. म्हणजे जसं 60 90 नंतर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये स्त्री कवितेतून काहीतरी अफलातून मराठी कवितेत भर घालणारा निघेल. आणि असंही नाही की म्हणजे नव्या पिढीतले कवी लिहिणार नाहीत, अतिशय चांगलं लिहिणार आहेत, 5-6 नावं तर खूपच चांगली आहेत. प्रश्न कसा आहे की नुसतं चांगलं लिहून भागत नाही, तुम्ही सस्टेन कसं करता स्वतःला. म्हणजे ढाकेंसारखे आज 80 वर्षाचे कवी वय त्यांचं, या वयात सुद्धा जर एखादा 80 वर्षाचा कवी मला हेवा करणारं लिहित असेल, म्हणजे सलगच 50 वर्ष 60 वर्ष लिहिणं. होतं काय आमच्याकडे की कविता लिहिली, मग मी कादंबरी लिहिणार, मग मी कथा लिहिणार, मी पटकन लिहिणार, असं नाही होतो. सगळीचकडे आपल्याला हात नाही, हात मारा ना, पण कसं होतं, एक कलेला 10-20 वर्ष खर्च करायची तयारी ठेवायला लागते. तुम्ही कला, कोणती गोष्ट आत्मसात होणं इतकी सोपी गोष्ट आहे का माहीत नाही. म्हणजे कदाचित मी कमी पडत असेल, पण मला तसं काही खूप आशादायक वाटत नाही. बऱ्याच वेळपासून आपण गप्पा मारतोय, पण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. शेवटी तुमची एखादी कविता आमच्या श्रोत्यांना प्लीज ऐकवा. अट नावाची कविता आहे. नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत या संग्रहातली कविता आहे. अट. त्यानं आपली सावली खांद्यावर घेतली, नि तो चालू लागला. मग त्याच्या सावलीनं त्याला खांद्यावर घेतलं, नि तीही चालू लागली. दोघांमध्ये बोलत राहण्याची अट आहे. जो बोलणार नाहीये त्याच्या मस्तकाची 1000 शकलं होणार आहेत. क्या बात आहे. यात तो निघून जाऊ शकतो सावली खांद्यावर घेऊन दूर, तरी चालणं थांबणार नाहीये. झाड चालू लागेल सावली खांद्यावर घेऊन, किंवा झाडाची सावली झाडाला लागेल खांद्यावर. दोघांमध्ये चालत राहण्याची अट आहे. जो चालणार नाहीये त्याच्या मस्तकाची 1000 शकलं होणार आहेत. झाड थांबेल एक वेळ, सावली वाऱ्यावर सोडून, तरी क्रम बदलणार नाहीये. वारा पळत राहील सावली खांद्यावर घेऊन, किंवा झाडाची सावली घेईल वारा खांद्यावर. नि पळत राहणार आहेत निरंतर एकमेकाच्या सोबतीने. दोघांमध्ये पळत राहण्याची अट आहे. जो पळणार नाहीये त्याच्या मस्तकाची 1000 शकलं होणार आहेत. थांबेल वारा काही वेळ थकून. झाडही असेल अगोदरच थांबलेलं, तो एकटाच जात राहील पुढे पुढे, तरी प्रवास थांबणार नाहीये. दोघांमध्ये पुढे जाण्याची अट आहे. जो पुढे जाणार नाहीये त्याच्या मस्तकाची 1000 शकलं होणार आहेत. त्यानं आपली सावली खांद्यावर घेतली आणि तो चालू लागला. वा. तर मंगेश सर, तुम्ही आज आकाशवाणीत आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. चित्रकलेसंदर्भात, कवितेसंदर्भात खूप छान माहिती दिली. त्याबद्दल नवीन गोष्टी, नवीन संकल्पना जाणून घेता आल्या. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. मी आपला खूप आभारी आहे की तुमच्यासारखी साहित्यावर आणि कलेवर अतिशय म्हणजे ज्याला जाणकार असणं आणि हे असणं, खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून, आणि मलाही काही गोष्टी नव्यानं शिकायला मिळाल्या. आभार. थँक्यू सर.